श्री स्वामी समर्थ मंडळी, तर स्वागत माझ्या न्यू एका मिनी ब्लॉग मी मंडळीनो. आज होती दत्त जयंती. मग सकाळी उठलं आहे आणि मस्तपैकी 3 हार बनवले, 2 स्वामी महाराजांसाठी आणि 1 लक्ष्मी मातेसाठी. हार वगैरे बनवून झाली आणि आज होतं पारायणाचं 7वा दिवस. मग पूजा वगैरे करून घेतलं आहे आणि पारायणात बसले आणि आज समाप्ती पण होती. नंतर महालक्ष्मीची पण पूजा करूची होती. मग लगेच मी महालक्ष्मीची पण पूजा करून घेतले सायडीकच. आणि आज जरा वेळ पण जरा कमी होतो माझ्याकडे, कारण मला मंदिरात पण जाऊचा होता. मग तसाच महालक्ष्मीचं पुस्तक वगैरे वाचून झाला तसाच लगेच मी मंदिरात जाऊन निघायला. पहिल्यांदा मी या दत्त महाराजांचा दर्शन घेतलं आहे आणि नंतर मी महालक्ष्मीच्या मंदिरात गेले. आणि आज भरपूर अशी मंदिरं मला फिरायची होती, कारण प्रत्येक दत्त मंदिरात, मार्केटमध्ये असलेल्या प्रत्येक दत्त मंदिरात मी आज जाणार होते. प्रत्येक दत्त मंदिरात जाऊन पाया वगैरे पडलं आहे. तसं दर्शन वगैरे मस्त चांगला झाला आज. आणि नंतर मी डेली जाते, दर गुरुवारी जाते स्वामींच्या मठात तिसरीला. मंदिरात आज गर्दी पण भरपूर होती आणि एक्स्ट्रा अर्धा तास पण मी थांबलेलं आहे. आणि आमचे अहो पण कामावरनं 4 वाजता सुटणार होते. मग अहोंका सांगलेलं आहे माका घेऊन चला. आणि तसं थेट मी मग मार्केटच्या दिशेने चाललं आहे, कारण अहोने आणि एक मका मंदिर सांगितलेला. आणि जाता जाता गणूबाप्पांचा मंदिर भेटला, गणूबाप्पांचं दर्शन घेतलं. हिरवी मंगळवारच्या दिवशी या मंदिर चालू असता, पण आज ओपन होता दत्त जयंतीनिमित्त. आणि नंतर आणि अहोंनी सांगितलेलं त्या मंदिरात गेले. स्वामी महाराजांचं दर्शन वगैरे झाला. आणि नंतर अहोंका म्हटला गाडी जरा साईडिक लावा, आज दत्त जयंतीनिमित्त म्हणजे एक केळा तरी देते म्हटलं त्या आजींका. बस असे काय आशीर्वाद देत होते ना, मन अगदी भरान इलेला. पाया पडाक पण देत नव्हती. आणि मग आमच्या अहो मनागला आधी म्हणत होते कोण घेणार नाही, पण घेतला. तर असे होतो आजचं मिनी ब्लॉग आवडल्यास लाईक आणि जाता जाता सबस्क्राईब करू तेवढा विसरा नको. बाय.